विद्यार्थी मित्रो नमस्ते. आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी या विषयामधील जो 6वा टॉपिक आहे मानसिक ताण किंवा ज्याला आपण मेंटल स्ट्रेस असं म्हणतो आहे, या टॉपिकचा आपण गेल्या काही लेक्चरपासून अभ्यास करतो आहे. आज आपल्याला या टॉपिकमध्ये प्रेरणा संघर्ष म्हणजे काय आणि प्रेरणा संघर्षाचे जे प्रकार आहेत हे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रेरणा संघर्ष केव्हा निर्माण होतो? जेव्हा दोन सारख्याच तीव्रतेची ध्येय किंवा उद्दिष्ट व्यक्तीसमोर असतात, त्यातून कोणतं ध्येय पहिल्यांदा पूर्ण करावं हे जेव्हा व्यक्तीला समजत नाही आहे, त्याच्यातून काही वेळा संघर्ष निर्माण होतो आणि त्यामुळे व्यक्तीला वैफल्य येतं. दोन सारख्याच तीव्रतेची उद्दिष्ट व्यक्तीसमोर असतात आणि त्यातून मग कोणतं पूर्ण करावं पहिल्यांदा हे व्यक्तीला समजलं नाही आहे, त्यातून संघर्ष निर्माण होतो. किंवा मर्यादित साधने आणि अमर्यादित गरजा यांचा जर व्यक्तीला मेळ घालता आला नाही तरी व्यक्तीच्या जीवनात संघर्ष निर्माण होतो. हा संघर्ष प्रामुख्याने 4 प्रकारचा असतो. आपण काही पुस्तकातील एक्झाम्पल पाहणार आहोत, उदाहरणं दिलेली आहेत पुस्तकामध्ये, आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये. त्या उदाहरणाच्या सहाय्याने प्रत्येक उदाहरणामध्ये कोणता संघर्ष प्रकार आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, रेशमाला स्केटिंग त्याचबरोबर गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. रेशमाला स्केटिंगही आवडतं आणि गायनही आवडतं. दोन्ही स्पर्धेमध्ये तिला भाग घ्यायचा आहे, परंतु दोन्ही स्पर्धेची वेळ एकच आहे. बघा, रेशमाला गाणंही आवडतं आहे आणि स्केटिंगही आवडतं. या दोन्हीच्याही कॉम्पिटिशनमध्ये तिला पार्टिसिपेट व्हायचं आहे, सहभागी व्हायचं आहे, पण या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी आहे. या संघर्ष प्रकाराला कोणता संघर्ष प्रकार म्हटला जाईल? तर या संघर्ष प्रकाराला प्रगमन संघर्ष, ॲप्रोच कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जाईल. आता याला ॲप्रोच कॉन्फ्लिक्ट का म्हटलं जाईल? तर इथे व्यक्तीसमोर असणारे दोन्ही पर्याय पॉझिटिव्ह आहेत. रेशमासमोरचे दोन्ही पर्याय पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही गोल, दोन्ही उद्दिष्ट धनात्मक आहेत. त्या दोन्ही धनात्मक उद्दिष्टाकडे रेशमा आकर्षित झालेली आहे. त्यामुळे हा जो संघर्षाचा प्रकार आहे, रेशमाला हे समजत नाही आहे की आपण गायनाच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं की स्केटिंगच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं, कारण दोन्ही तिला आवडत असतात आणि दोन्हीमध्ये सहभागी होण्याची तिची इच्छा आहे. पण वेळ मात्र दोन्हीची एकच असल्यामुळे एकावेळी एकच स्पर्धा तिला अटेंड करावी लागणार आहे. त्यातून कोणती स्पर्धा आपण अटेंड करावी हे तिला समजत नाही आहे. त्यामुळे तिच्यापुढे जो संघर्ष निर्माण होतो आहे तो आहे ॲप्रोच कॉन्फ्लिक्ट किंवा ज्याला आपण प्रगमन संघर्ष असं म्हणतो आहे. हा झाला संघर्षाचा पहिला प्रकार, जो आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहिलेला आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये हा संघर्ष प्रकार आलेला आहे. पुढे आपण सविस्तर संघर्षाचे प्रकार पाहणार आहेत, जे कर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने दिलेले आहेत. दुसरं उदाहरण आहे पुस्तकामध्ये दिलेलं मेहमूदचं उदाहरण आहे. मेहमूदला फरशी साफ करायला आवडत नाही आहे, घरातली साफसफाई त्याला आवडत नाही आहे, त्याचबरोबर भांडी धुवायला त्याला आवडत नाही आहेत. ही दोन्ही प्रकारची कामं त्याला करायची आहेत. बघा, मेहमूदला घरामध्ये साफसफाई करायची आहे आणि त्याला भांडी धुवायची आहे, पण दोन्ही कामं त्याला आवडत नाही आहेत. म्हणजे मेहमूदसमोर असणारे जे दोन्ही पर्याय आहेत हे निगेटिव्ह आहेत, ऋणात्मक आहेत, आणि त्याकडे दोन्ही पर्यायाकडे तो आकर्षित होत नाही आहे, कारण त्या दोन्ही गोष्टी त्याला आवडत नाही आहेत. ना त्याला घर साफ करायला आवडतं, ना त्याला धुणी भांडी करायला आवडतं. म्हणजे इथे दोन्ही पर्याय मेहमूद समोरचे अनाकर्षक असल्यामुळे मेहमूदमध्ये जो संघर्षाचा प्रकार निर्माण होतो आहे तो आहे वर्जन संघर्ष. ऋणात्मक उद्दिष्टामधला हा संघर्ष आहे. कारण का मेहमूदसमोर दोन्ही असणारे पर्याय जे आहेत हे त्याला न आवडणारे आहेत. एक पर्याय आहे भांडी धुण्याचा, दुसरा पर्याय आहे फरशी साफ करण्याचा, पण दोन्ही कामं त्याला आवडत नाही आहेत. त्यामुळे कुठलं काम टाळायचं आणि कुठलं करायचं याचा जर प्रश्नच नाही आहे, कारण दोन्ही कामं त्याला आवडलेली नाही आहेत. त्यामुळे मेहमूदच्या समोरचा जो संघर्ष प्रकार आहे तो आहे मायनस उद्दिष्टामधला किंवा दोन्ही नकारात्मक ध्येयामधला उद्दिष्टामधला संघर्ष प्रकार आहे. त्यामुळे त्याला वर्जन संघर्ष असं म्हटलं जाईल. त्यानंतर तिसरं उदाहरण दिलेलं आहे सिकंदरचं. सिकंदरला चित्रपट पाहायला आवडतं. सिकंदरला चित्रपट पाहणं खूप आवडतं, पण त्याच वेळी त्याला हेही माहिती आहे की सारखे चित्रपट पाहत जर आपण बसलो तर आपण परीक्षेत नापास होऊ.
सिकंदरच्या बाबतीमध्ये एक उद्दिष्ट पॉझिटिव्ह आहे तर दुसरं उद्दिष्ट निगेटिव्ह आहे. बघा, सिकंदरला चित्रपट बघायला आवडते, पण त्याचबरोबर त्याला हेही माहिती आहे की पुढे जाऊन मी चित्रपट बघत बसलो सारखा तर मला परीक्षेमध्ये नापास व्हावं लागेल. म्हणजे एक बाजू आकर्षक आहे, दुसरी बाजू अनाकर्षक आहे. चित्रपट पाहणं आकर्षक आहे, पण नापास होणं हे अनाकर्षक आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याकडे तो आकर्षित होतोय, पण नापास होणं ही गोष्ट त्याला नकोशी आहे. दोन्हीपैकी एक पर्याय त्याला स्वीकारावा लागणार आहे, पण त्याच्यासोबत येणारा जो दुसरा पर्याय आहे तो मात्र नकोसा आहे. चित्रपट पाहणं ही हवेशी गोष्ट आहे, पण त्याच्यासोबत नापास होणं त्याला नको आहे. म्हणजे उद्दिष्टामधला अर्धा भाग पॉझिटिव्ह आहे, अर्धा भाग निगेटिव्ह आहे. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे, ते आहे कुलवंत. कुलवंतला सायकल किंवा मोटरसायकलपैकी एक वाहन दररोजच्या प्रवासासाठी त्याला निवडायचं आहे. कुलवंतला आपल्या दररोजच्या प्रवासासाठी सायकल किंवा मोटरसायकल या दोन्ही विकल्पापैकी, दोन्ही पर्यायापैकी त्याला एक वाहन प्रवासासाठी निवडायचं आहे. त्याला सायकल चालवणं आवडतं कारण ते पर्यावरणास हानी पोचवत नाही. बघा, कुलवंतला सायकल चालवणं आवडतं कारण ते पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी, प्रदूषण करत नाही. परंतु सायकल चालवणे खूप वेळखाऊ आहे. याउलट मोटरसायकल वेळ वाचवते, पण मोटरसायकलचा खर्चही जास्त आहे आणि मोटरसायकल प्रदूषणही करते. म्हणजे कुलवंत समोर दोन उदाहरण आहे, एक सायकलचं उदाहरण आहे आणि एक मोटरसायकलचं उदाहरण आहे. कुलवंत समोर दोन ध्येय आहे. पहिलं ध्येय आहे सायकल, दुसरं ध्येय आहे मोटरसायकल. पहिल्या ध्येयामध्ये काही भाग पॉझिटिव्ह आहे. सायकल त्याला आवडती आहे कारण ती पर्यावरणास पूरक आहे, खर्चही जास्त नाही. सायकलमुळे त्याचा व्यायामही चांगला होतो. याउलट दुसरंही एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये पण काही भाग आकर्षक आहे, काही भाग अनाकर्षक. पहिल्या उदाहरणामध्ये सायकल चालवण्यामध्ये पॉझिटिव्ह भाग कोणता मी सांगितलं, कुलवंतला सायकल चालवणं आवडतं कारण सायकलमुळे खर्च त्याचा वाचतो, सायकलमुळे त्याचा व्यायाम होतो आणि सायकल ही प्रदूषणाला हानी पोचवत नाही, म्हणजे पर्यावरणाला हानी पोचवत नाही. या पहिल्या पर्यायामधल्या काही पॉझिटिव्ह गोष्टी. आता या पहिल्याच पर्यायामधल्या काही निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत. त्या कोणत्या आहेत, तर सायकलमुळे त्याला इच्छित स्थळी पोहोचायचं असेल तर खूप वेळ लागतो, वेळखाऊ आहे सायकलवरती प्रवास करणं. आता दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. कुलवंतला मोटरसायकल फारशी आवडत नाही, पण इथे त्याच्यासमोर दोन पर्याय आहेत. मोटरसायकल त्याला का हवीशी आहे, तर सायकल ही वेळखाऊ आहे, मोटरसायकलमुळे तेवढा वेळ त्याचा वाचणार आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह भाग झाला. आता यातला निगेटिव्ह भाग कोणता आहे दुसऱ्या उद्दिष्टामधला, तर मोटरसायकल चालवणे हे खर्चिक आहे आणि तसंच मोटरसायकल ही पर्यावरणाला हानी पोचवते. हे मायनस गोष्टी आहेत या उद्दिष्टामध्ये. म्हणजे व्यक्तीसमोर दोन पर्याय आहेत, त्या दोन्ही पर्यायामध्ये कुलवंतसमोर दोन पर्याय आहेत सायकल आणि मोटरसायकलचा. या दोन्ही पर्यायामध्ये काही भाग हा पॉझिटिव्ह आहे, काही भाग निगेटिव्ह आहे. तसंच इकडे दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा काही भाग पॉझिटिव्ह आहे, काही भाग निगेटिव्ह आहे. तर अशा पद्धतीने हे जे प्रत्येक उदाहरण आहे, हे उदाहरण आपण कोणत्या संघर्ष प्रकाराचं आहे हे आपण इथे समजून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर प्रत्यक्ष आपण प्रेरणा संघर्षाचे जे प्रकार आहेत हे प्रकार आपण समजून घेणार आहोत. प्रेरणा संघर्षाचे प्रकार कर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने दिलेले. कर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने प्रेरणा संघर्षाचे 4 प्रकार दिलेले. पहिला प्रकार आहे अप्रोच कॉन्फ्लिक्ट, ज्याला आपण प्रगमन संघर्ष असं म्हणतोय. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, ज्याला आपण वर्जन संघर्ष असं म्हणतोय. तिसरा प्रकार आहे अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, ज्याला आपण प्रगमन वर्जन संघर्ष असं म्हणतोय. आणि चौथा प्रकार आहे डबल अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, ज्याला आपण द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष असं म्हणतो आहे. कर्ट लेविनच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या 4 संघर्षापैकी कोणता ना कोणता संघर्ष प्रकार नेहमी निर्माण होत असतो. एकाच वेळी 4 संघर्षाचे प्रकार निर्माण होतात असं मत नाही आहे कर्ट लेविनचं. कर्ट लेविन असं म्हणतोय की या 4 संघर्षापैकी कोणत्या ना कोणत्या तरी टाईपचा संघर्ष प्रकार व्यक्तीच्या जीवनात निर्माण होतो आणि हा संघर्ष जर त्याला सोडवायला जमलं नाही आहे, हा प्रेरणा संघर्ष मोटिवेशनल कॉन्फ्लिक्ट जर त्याला रिझॉल्व करायला जमलं नाही आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये फ्रस्ट्रेशन येतं, विफलता येते, नैराश्य येतं.
म्हणून हे संघर्ष सोडवणं खूप महत्त्वाचं असतं. हे संघर्ष सोडवण्यासाठी व्यक्ती कळत नकळतपणे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वेजचा उपयोग करत असतो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मार्गांचा वापर करत असतो. तर हे संघर्षाचे प्रकार आपण समजून घेतो आहे. यामध्ये पहिला संघर्षाचा प्रकार आहे प्रगमन संघर्ष, ज्याला आपण ॲप्रोच कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो आहे. व्यक्तीसमोर जेव्हा व्यक्तीसमोर असणारे दोन्ही उद्दिष्ट जेव्हा पॉझिटिव्ह असतात, त्यातून हा संघर्ष प्रकार निर्माण होतो. पण परिस्थितीतील बंधनामुळे एकाच उद्दिष्टाची व्यक्तीला निवड करायची असते. आता इथं या प्रगमन संघर्षामध्ये मेजवानी आणि सहलीचं उदाहरण दिलेलं आहे. मित्राबरोबर मेजवानीलाही जायचं आहे आणि आपल्या नातेवाईकासोबत सहलीलाही जायचं आहे, पिकनिकलाही जायचं आहे. एकाच वेळी व्यक्तीसमोर दोन पॉझिटिव्ह गोल आहेत, दोन धनात्मक उद्दिष्ट आहेत. त्यामुळे याला दोन धनात्मक उद्दिष्टामधील संघर्ष असं म्हटलं जातं. व्यक्तीसमोर असणारे दोन पर्याय, दोन उद्दिष्ट, दोन गोल हे धनात्मक आहेत, पॉझिटिव्ह आहेत. मित्राबरोबरही मेजवानी करायला, पार्टी करायला जावंसं वाटतं आहे, पण त्याचवेळी आईवडिलांसोबतही इकडे सहलीसाठी जायचं आहे. परिस्थिती अशी आहे, सिच्युएशन अशी आहे की एकाच वेळी या दोन ऑफर आहेत. मित्राबरोबरही जायचं आहे त्याचवेळी, आणि त्याचवेळी फॅमिलीसोबतसुद्धा इकडे पिकनिकला जायचं आहे. एकाच वेळी दोन्ही गोष्टी तर अटेंड करू शकणार नाही आहे. मित्राबरोबर पिकनिकलाही जाता येईल आणि मित्राबरोबर मेजवानीलाही, पार्टीलाही जाता येईल आणि इकडे आईवडिलांसोबत पिकनिकलाही जाता येईल असं तर होणार नाही आहे. कारण का इथे दोन पॉझिटिव्ह पर्यायापैकी एकच पर्याय व्यक्तीला निवडायचा. दोन्हीपैकी कोणता निवडावा आणि कोणता सोडावा याच्यातून जो संघर्ष निर्माण होतो त्याला आपण प्रगमन संघर्ष असं म्हणतो. या प्रगमन संघर्षाचं उदाहरण या ठिकाणी गेलेलं आहे. रेश्माला स्केटिंगही आवडतं, गाण्याची स्पर्धाही आवडते, पण दोन्ही स्पर्धा एकाच वेळी येते, ॲट ए टाईम आहेत. दोन्हीपैकी एकाच स्पर्धेला ती जॉईन होऊ शकते. याच्यातून जो संघर्ष निर्माण होतो आहे त्याला प्रगमन संघर्ष असं म्हटलं जातं. व्यक्तीसमोर असणारी जी दोन्ही उद्दिष्टे आहेत ही धनात्मक आहेत. इथं उद्दिष्ट आहे प्लस आहे, इकडे उद्दिष्ट प्लस आहे, आणि इथे व्यक्ती आहे. व्यक्तीसमोरचे दोन्ही पर्याय आकर्षक आहेत. त्याच्यानंतर अजूनही आपल्याला याच्यामध्ये प्रगमन संघर्षातली उदाहरणं देता येतील. व्यक्तीला एकाच वेळी दोन नोकऱ्यांची ऑफर आलेली आहे, पण परिस्थितीतील बंधनामुळे एकाच वेळी दोन नोकऱ्या करणं शक्य नाही आहे. त्याच वेळेमधल्या दोन नोकऱ्या करणं एकाच वेळी व्यक्तीला शक्य नाही आहे. अशा वेळी कोणत्या नोकरीला प्राधान्य द्यावं हे जर व्यक्तीला समजलं नाही आहे तर त्यातून जो संघर्ष निर्माण होणार आहे त्याला आपण प्रगमन संघर्ष असं म्हणतो. विवाहिच्छुक तरुणांनी दोन मुली पाहिलेल्या आहेत. दोन्ही मुली त्याला आवडलेल्या आहेत, पण परिस्थितीतील बंधन असं असतं की दोन्हीपैकी एकाच मुलीची त्याला निवड करायची असते. अशा वेळी दोन्हीपैकी कुठल्या मुलीला आपण सिलेक्ट करावं, निवडावं हे जर त्याला समजलं नाही आहे तर याच्यातून जो संघर्ष प्रकार निर्माण होईल, खरं तर कुठल्या मुलीला रिजेक्ट करावं, नकार द्यावा, कुठल्या मुलीला स्वीकारावं हे त्याला समजणार नाही आहे. याच्यातून जो संघर्ष प्रकार निर्माण होतो त्याला आपण प्रगमन संघर्ष, ॲप्रोच कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो. महाविद्यालयामध्ये सोशलॉजी आणि सायकोलॉजी विषय एकमेकाला वार असतात. दोन्ही विषय आवडत असतात, पण परिस्थिती सिच्युएशन अशी असते की हे ऑप्शनल सब्जेक्ट असल्यामुळे दोन्हीपैकी एकच चॉईस करायचं आहे आपल्याला. दोन्हीपैकी एकच चूज करायचं आहे, एकच निवडायचं आहे. अशा वेळी मग सायकोलॉजी निवडावा की सोशलॉजी निवडावा, यातून जो संघर्ष निर्माण होतो त्याला आपण ॲप्रोच कॉन्फ्लिक्ट, प्रगमन संघर्ष असं म्हणतो. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रेरणा संघर्षाच्या प्रकाराकडे वळतोय. दुसरा प्रेरणा संघर्षाचा प्रकार आहे अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, ज्याला आपण वर्जन संघर्ष असं म्हणतो आहे. व्यक्तीसमोर असणारे दोन्ही पर्याय निगेटिव्ह आहेत, मायनस आहेत, त्यामुळे व्यक्ती त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी पॉझिटिव्ह किंवा ज्याला आपण प्रगमन संघर्ष असं म्हणतोय, यावेळी याच्यामध्ये काय होतं की व्यक्तीसमोर असणारे दोन्ही पर्याय आकर्षक होते, त्यामुळे व्यक्ती त्याकडे अट्रॅक्ट होत होता, आकर्षित होत होता. दोन्ही पर्याय त्याला हवेशी वाटत होते. पण इथं परिस्थिती त्याच्यापेक्षा टोटली डिफरंट आहे, अपोजिट आहे, की इथे वर्जन संघर्ष प्रकारामध्ये व्यक्तीसमोर असणारे दोन्ही पर्याय हे निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे. इथं सुरुवातीला जे आपण मेहमूदचं उदाहरण घेतलं, मेहमूदला फरशी साफ करणं आवडत नाही आणि धुणी भांडी करणंही त्याला
भांडी धुवूनही त्याला आवडत नाही, दोन्ही कामं त्याला आवडत नाही आहेत. त्यामुळे कुठलं सोडायचं आणि कुठलं धरायचं हा प्रश्नच नाही. दोन्ही कामं त्याला आवडत नसल्यामुळे अशा स्वरूपाची कामं त्याला आवडतच नाही आहे. त्यामुळे तो संघर्ष प्रकार जो आहे तो आहे वर्जन संघर्ष. व्यक्तीसमोर असणारे दोन्ही उद्दिष्ट हे कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. यातून जो संघर्ष निर्माण होतो आहे त्याला आपण वर्जन संघर्ष असं म्हणतो. इथं एक एक्झाम्पल आपल्याला देता येऊ शकेल. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास करणंही नकोसं असतं आणि त्याचवेळी त्याला नापास होणंही नकोसं असतं. बघा, अभ्यास नाही केला तर नापास व्हावंच लागणार आहे. एका वेळी दोन्ही गोष्टी करणं शक्य नाही. अभ्यासही इकडे करायचा नाही आणि नापासही व्हायला नको, पासच व्हायला पाहिजे आपण, हे कसं शक्य आहे? असं तर होणार नाही. म्हणजे या दोन्ही गोष्टी परस्पर भिन्न स्वरूपाच्या आहेत. एक तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल तर तुम्ही पास होणार, अभ्यास नाही तुम्ही केला तर तुम्ही नापास होणार. पण इथं असंच वाटतं विद्यार्थ्यांना की आपण अभ्यासही करायला नको आहे आणि परीक्षेत अनुत्तीर्णही होणं त्यांना नकोसं असतं. याला आपण वर्जन संघर्ष असं म्हणतो आहे. याला आपण एव्हिडन्स कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो आहे. याचं अजूनही उदाहरण आपल्याला देता येऊ शकेल. विवाह इच्छुक तरुणाने 2 मुली पाहिलेल्या आहेत आणि त्या दोन्ही मुली त्या मुलाला आवडलेल्या नाही आहेत. पण आईवडिलांचा आग्रह असा आहे की या दोन्ही मुली आपल्या नातेवाईकांकडील आहेत, त्या दोन्हीपैकी एका तरी मुलीची निवड करायला हवी. पण अशावेळी त्या मुलाच्या बाबतीमध्ये मात्र हा वर्जन संघर्ष निर्माण होतो की दोन्ही मुली आवडलेल्या नाहीत, या दोन्हीपैकी निवडायचा तर प्रश्नच नाही आहे, कारण दोन्ही त्याला आवडलेले नसतात. त्यामुळे दोन्ही मुली टाळण्याचा त्याचा कल असतो, प्रयत्न असतो. तर या संघर्ष प्रकाराला आपण वर्जन संघर्ष असं म्हणतो आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण इकडे संघर्षाचे 2 प्रकार या ठिकाणी उदाहरणासह घेतलेले आहेत. पुढचे 2 प्रकार जे आहेत ते आपण या पुढच्या लेक्चरमध्ये घेतो आहे. तोपर्यंत आपण थांबतो आहे. धन्यवाद.